नमस्कार, मी ज्ञानेश्वरी चव्हाण. वाघिणीचे काळीज असणाऱ्या मा जिजाऊंनी व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याच्या पवित्र मातीवरती जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना जय महाराष्ट्र, जय शिवराय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी वंदन करून स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांनाही मी विनम्र अभिवादन करते. सर्वप्रथम महाराष्ट्रभर पसरलेल्या आरक्षणाच्या ज्वालेला खऱ्या अर्थाने वाचा फोडणाऱ्या या सराटीच्या वाघाला मानाचा मुजरा. गेल्या 4 वर्षापासून थंडावलेले हे मराठा आरक्षण हा मुद्दा आपण विसरलोच होतो. पण अशा वेळी फक्त समाजाचे पाठबळ घेऊन सरकारला भिडण्याची हिंमत ठेवली ती आपल्या मनोज जरांगे पाटील साहेबांनी. छोट्याशा गावातून लढाईला हाक दिली आणि मराठा आरक्षण लढ्याला नवी धार मिळाली. आपल्या कुटुंबाला बाजूला सारून हे संपूर्ण महाराष्ट्र आपले कुटुंब मानून मराठ्यांच्या हक्कासाठी सराटी येथे अमर उपोषणास सुरुवात केली. जालना येथे शांततेत चाललेल्या उपोषणामध्ये सरकारने आपले लक्ष भरकटवण्यासाठी आपल्या आया बहिणींवरती लाठीचार्ज केला आणि याच घटनेमुळे हा लढा एका ज्वालेसारखा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. महाराष्ट्रासोबतच आपल्या गंगापूर तालुक्यातील लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आपले महेश भाऊ गुजर, अण्णासाहेब जाधव आणि बबलू भाऊ पोळ यांनीही उपोषणास सुरुवात केली. उपोषणादरम्यान यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. परिसरातील नेतृत्व करत आपणही जरांगे साहेबांच्या सोबत आहोत हे त्यांनी दाखवून दिले. या जरांगे साहेबांसोबतच आपण सर्व महाराष्ट्र हा खंबीरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी यांनी ही उपोषणास सुरुवात केली. हा लढा कोणा एकट्याचा नसून सर्वांचाच आहे हे यातून सिद्ध झाले. हा लढा ना कोणत्या धर्माचा आहे, ना कोणत्या जातीचा, ना कोणत्या पक्षाचा लढा आहे, तर त्या बापासाठीचा जो आपल्या लेकराची फीस भरून कर्जबाजारी झालाय. लढा आहे गुणवत्ता असूनही अनेक ठिकाणी फक्त आरक्षणामुळे माघार घ्याव्या लागणाऱ्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठीचा. हा लढा आहे आपल्यासाठीचा आणि आपल्या हक्कासाठीचा. अरे, जेव्हा एक सर्वसामान्याला आपल्या मुलाचे ॲडमिशन करायचे असते आणि तेव्हा तो ॲडमिशन घ्यायला कॉलेजात जातो, त्याच्यासोबतच अजून एक पालक असतात. त्यांच्या पाल्याचे ॲडमिशन फक्त 5,000 रुपये भरून होते. पण त्याच ठिकाणी मात्र 1 लाख रुपये भरूनही याच्या पाल्याचे ॲडमिशन होत नाही. का तर फक्त आरक्षण नसल्यामुळे. म्हणूनच तरीही तो बाप काबड कष्ट करतो, राबतो, रात्रंदिवस एक करतो, पर्यायी कर्जही काढतो आणि आपल्या लेकाचे ॲडमिशन करतो. पायाला चप्पल घेत नाही तो बाप. ती माऊली पोटाला चिमटा काढते आणि 1-1 रुपया जमवते. का विचारलं तर सांगते, माझा मुलगा शिकतोय, मला त्याची फीस भरायची. माझा मुलगा शिकतोय, मला त्याची फीस भरायची आहे. माझा मुलगा एक दिवस नोकरीला लागेल आणि आमचं हे कायापालट होईल. तो मुलगाही आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी रात्रंदिवस एक करून अभ्यास करत असतो. रात्रंदिवस एक करून अभ्यास करूनही 95% मार्क्स घेतो आणि तरीही त्या नोकरीसाठी त्याची निवड होत नाही. पण गुणवत्ता नसलेल्या 65% असलेल्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी निवड होते. काय वाटत असेल हो त्या
काय वाटत असेल त्या बापाला? कुठे जीव ठेवावा त्या माऊलीनी? पर्यायी एखाद्या झाडाला गळफास लावून घेतला असं आपल्याला ऐकायला येतं. किंवा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण न करू शकल्यामुळे त्या मुलाने जीव दिला असंही आपल्याला ऐकायला येतं. ही एका घरची कहाणी नाही आहे, ही आता प्रत्येकाच्या घरातली कहाणी झाली आहे. म्हणून मी मराठा समाजातली एक विद्यार्थिनी या सरकारला एक प्रश्न विचारू इच्छिते. प्रश्न विचारते या प्रशासनाला, काय चुकी आहे आमची? काय चुकी आहे आमची? कुठे कमी पडतात आमचे कष्ट? कुठे कमी पडतात आमच्या आई वडिलांचे कष्ट? आम्ही या सरकारला सांगू इच्छितो, आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही शिवबाचे मावळे आहोत. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एक मराठा लाख मराठा, एक मराठा. आवाज नाही आला, जरा मराठ्यांसारखा आवाज येऊ द्या ना. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली व तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतले. माझे विचार सर्वांनी इथे शांततेत ऐकले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते.